प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कार्तिकने सावनीला फोन केलेला असो आणि तो म्हणत असो, "तुमची गरज आता संपलेली आहे आणि तुम्ही वाटेल तसे मला बोलणार. मी अजिबात खपवून घेणार नाही." सावनी म्हणत असे, "आत्ताच्या तो फोन ठेवायचा आहे. मला काही तुझी गरज नाही." येथे मात्र हर्ष खूप खुश झालेला असतो, कारण की त्याला सावनीबरोबर लग्न करायचं नसतं आणि म्हणून असं म्हणत असतो, की "सावनी, नेहमीप्रमाणे तुझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. त्यामुळे आपली एंगेजमेंट काही आता होऊ शकत नाही." दुसरीकडे मात्र येथे सई मुक्ताला क्वेशन करत असे. ती म्हणत असते, की "मुक्ताई, आपण कशाला लांब जात आहोत? आपण येथे पप्पांसोबतच राहूया." परंतु ती काही आता ऐकतच नसते. तिला असं वाटतं हे सगळं नको. कार्तिक मात्र आता येथे विचार करत असतो आणि नंतर स्वातीला तो म्हणत असतो, की "आपण इकडनं लांब कुठेतरी निघून जाऊया." तेवढ्यातच तिथे सागर आलेला असतो आणि त्याने आता इथे कार्तिकचा मोबाईलचा पासवर्ड देखील बघितलेला असतो आणि मुद्दाम तो त्याचा फोन आहे तो पाडत असतो आणि तो सगळा जो मोबाईल आहे त्याला असं वाटतं, की हा बिघडलाच आहे की काय? म्हणूनच तो म्हणत असतो, की "कार्तिक, मी तुझा फोन दुरुस्त करून आणतो किंवा तुला नवीनच मोबाईल घेऊन देतो." आणि तो मोबाईल त्याच्या खिशामध्ये ठेवत असतो. सगळा पुरावा त्याच्या हाती आलेला असतो. सागर म्हणत असतो, की "मुक्ता, मी तुला अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आहे. ह्या कार्तिकचा खरा चेहरा मी आता समोरच आणणार आहे." आणि म्हणूनच तो आरतीला फोन करत असतो आणि आरतीकडनं सगळी माहिती काढतो. त्यावेळेला त्याला कळत असतं, की हा कार्तिक काही चांगला नाही. सावनी आता इथे खूपच ओरडत असते. ती म्हणत असते, की "कार्तिक, तुला कळतंय का? तुझा मोबाईल तू का दिला?" अशा पद्धतीने खूप तिथे चिडाचिड चालू असते.